नमस्कार मित्रांनो, पूनम भक्ती या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या चॅनलवर आज मित्रांनो गुढीपाडव्याला म्हणायचे 11 शक्तिशाली मंत्र याच्याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मामध्ये मंत्रांना अत्यंत मोठे असे आध्यात्मिक महत्त्व दिले गेले आहे. मंत्र म्हणजे केवळ शब्द नाही, तर ते ऊर्जा, कंपन आणि दैवी शक्तीचे स्रोत मानले जातात. जेव्हा आपण श्रद्धेने मंत्रांचा जप करतो, तेव्हा आपल्या मनात सकारात्मक विचार निर्माण होतात आणि आपल्या जीवनात शांतता, आनंद आणि यश येऊ लागतं. विशेषतः काही दिवस असे असतात जेव्हा मंत्रांचा प्रभाव अधिक शक्तिशाली मानला जातो. त्यापैकी एक अत्यंत पवित्र दिवस म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव यांनी विश्वाची निर्मिती सुरू केली असे मानले जाते. तसेच या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते आणि हा दिवस नवीन सुरुवातीचा मानला जातो. म्हणूनच या दिवशी केलेली प्रार्थना आणि जप आणि मंत्र अत्यंत फलदायी मानले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याला म्हणायचे हे 11 शक्तिशाली मंत्र. हे मंत्र जर श्रद्धेने म्हटले तर आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते म्हणजे वाढतेच, आणि हे तुम्ही स्वतः अनुभव घ्या. अडचणी दूर होतात आणि सुखसमृद्धी वाढते. म्हणून हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आणि जर तुम्हाला ही अशी भक्तिमय माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला, पूनम भक्ती चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंत्र क्रमांक 1 सांगत आहे. ओम गणपतये नमः. हा मंत्र गणपती यांना समर्पित आहे. गणपती म्हणजे विघ्नहर्ता. या मंत्राचा जप केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि नवीन कार्यात आपल्याला यश नक्कीच मिळते. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 21 वेळा हा मंत्र म्हणणे अत्यंत शुभ मानले जाते. पुन्हा एकदा मंत्र सांगत आहे. ओम गणपतये नमः. तर अशा प्रकारे तुम्ही मनोभावे, भक्तिभावाने, श्रद्धेने मंत्र म्हणा आणि त्याचा असर तुम्ही स्वतः अनुभवा. मंत्र क्रमांक 2. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे. हा मंत्र भगवान शिव यांना समर्पित आहे. या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. मंत्र क्रमांक 3. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र भगवान कृष्ण यांना समर्पित आहे आणि हा मंत्र भक्ती, प्रेम आणि आध्यात्मिक उन्नती देतो असे मानले जाते. मंत्र क्रमांक 4. ओम श्री रामाय नमः. ओम श्री रामाय नमः. ओम श्री रामाय नमः. हा मंत्र श्रीराम यांना समर्पित आहे. राम नामाचा जप केल्याने मनात धैर्य आणि सकारात्मकता निर्माण होते. मंत्र क्रमांक 5 आहे. ओम श्री महालक्ष्मीये नमः. ओम श्री महालक्ष्मीये नमः.
हा मंत्र महालक्ष्मी यांना समर्पित आहे. या मंत्राचा जप केल्याने घरात धन आणि समृद्धी वाढते असे मानले जाते. तुम्हाला अजून एक मंत्र महालक्ष्मीचा मी सांगत आहे. ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. मंत्र क्रमांक 6. ओम दुर्गाय नमः. ओम दुर्गाय नमः. हा मंत्र जो आहे तो दुर्गा देवीला समर्पित आहे. हा मंत्र शक्ती आणि संरक्षण देतो असे मानले जाते. आणि आपल्याला हे मंत्र म्हणण्याची योग्य पद्धत, किती वेळा जप करावा आणि मोठा भक्तिमय असा तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये कमेंट नक्की करून सांगा. मी नक्की बनवेन. तर आत्तापर्यंत आपण गुढीपाडव्याला म्हणायचे हे 6 शक्तिशाली मंत्र जाणून घेतले. हे मंत्र श्रद्धेने म्हटले तर आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आता पुढे जाणून घेऊया उरलेले अत्यंत प्रभावी असे मंत्र. मंत्र क्रमांक 7. ओम हनुमते नमः. ओम हनुमते नमः. हा मंत्र हनुमान यांना समर्पित आहे. हनुमान म्हणजे शक्ती, धैर्य आणि भक्तीचे प्रतीक. या मंत्राचा जप केल्याने भीती दूर होते, आत्मविश्वास वाढतो आणि संकटांपासून आपल्याला संरक्षण मिळते. गुढीपाडव्याच्या दिवशी हे 11 किंवा 21 वेळा हा मंत्र म्हणणे अत्यंत शुभ मानले जाते. मंत्र क्रमांक 8. ओम सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः. हा मंत्र सूर्यदेव यांना समर्पित आहे. सूर्य म्हणजे ऊर्जा आणि जीवन. या मंत्राचा जप केल्याने आरोग्य सुधारते, ऊर्जा वाढते आणि आपला जो आत्मविश्वास आहे तो सुद्धा वाढतो. मंत्र क्रमांक 9. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. हा मंत्र भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हा मंत्र अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानला जातो. या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि जीवनात स्थैर्य येते. मंत्र क्रमांक 10. ओम श्री लक्ष्मी नमः. ओम श्री लक्ष्मी नमः. ओम श्री लक्ष्मी नमः. तर हा मंत्र लक्ष्मी देवीला समर्पित आहे. लक्ष्मी म्हणजे धन, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक. या मंत्राचा जप केल्याने आर्थिक अडचणी कमी होतातच, त्याचबरोबर असेही मानले जाते की आपल्याला सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्रदान करणारी लक्ष्मी देवी आहे. तर मंत्र क्रमांक 11. ओम श्री गणेशाय नमः. हा मंत्र पुन्हा एकदा गणपती यांना समर्पित आहे. ओम श्री गणेशाय नमः. गणपती म्हणजे विघ्नहर्ता. या मंत्राचा जप केल्याने नवीन वर्षात येणारे अडथळे दूर होतात. मंत्र म्हणण्याची योग्य पद्धत. मित्रांनो, हा मंत्र म्हणताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सकाळी स्नान करून मंत्र जप करावा. शांत ठिकाणी बसावे. मन एकाग्र ठेवावे. देवाचे स्मरण करावे. शक्य असल्यास आपल्याला 11, 21 किंवा 108 वेळा हा मंत्र म्हणावा. मंत्र जप करत असताना श्रद्धा आणि विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गुढीपाडव्याच्या या दिवशी तुम्ही हे मंत्र जपाचे महत्त्व. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे या दिवशी केलेला मंत्र जप अत्यंत फलदायी मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी केलेली प्रार्थना आणि जप वर्षभर सकारात्मक परिणाम देतात. गुढीपाडवा हा केवळ सण नाही, तो नवीन सुरुवात अशा आणि सकारात्मक ऊर्जेचा दिवस आहे. या दिवशी श्रद्धेने केलेला मंत्र जप आपल्याला जीवनात शांती, आनंद, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येतो असे मानले जाते. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी हे तुम्ही शक्तिशाली मंत्र नक्की म्हणा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या पूनम भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्रीराम. पुन्हा भेटूया अशाच भक्तिमय माहितीने भरलेला नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.